जय महाराष्ट्र. मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सर्व पदाधिकारी, हरताळा गणाध्यक्ष सुनील कोळी, महाराष्ट्र विभागीय तालुका अध्यक्ष मुक्त भाऊ जुगळे, आमचे रवींद्र भाऊ पाटील तालुका सरचिटणीस आणि धुंडभाऊ कडू प्रहारचे संचालक, सर्वांना जय महाराष्ट्र. उद्या गुढीपाडवा त्या निमित्ताने माननीय राजसाहेब ठाकरे यांचा शिवतीर्थ मुंबई या ठिकाणी मेळावा होणार आहे, भाषण होणार आहे. याच्यामध्ये भरपूर पक्ष असे की आपले आपले पक्ष सोडून कधी राष्ट्रवादीचा भारतीय जनता पार्टी जातो, भारतीय जनता पार्टीचा कधी शिवसेना जातो आहे, शिवसेनेचा कोणी वंचित बहुजन आघाडीत जातो आहे. सर्व फुटाफुटीचे राजकारण या महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे. एकनिष्ठ कार्यकर्ता पदाधिकारी दिसून येत नाही अशी घाणेरडी व्यवस्था या महाराष्ट्राची झालेली आहे. यामध्ये फक्त महाराष्ट्राचं भवितव्य, महाराष्ट्राचं नाव लौकिक, महाराष्ट्राचं एक अग्रगण्य नाव करण्यासाठी माननीय राजसाहेब पुढे येत आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातही त्यांचं नाव विचारात घेतलं जात आहे. असं नेतृत्व हे राजसाहेब ठाकरेंचं आहे. राजसाहेब ठाकरे नेहमी मराठी माणसाच्या न्यायासाठी, हक्कासाठी रेल्वे डिपार्टमेंटच्या जागा मागे निघाल्या होत्या तर बिहारी लोकांना भरले जात होते. त्या बिहाऱ्यांना विरोध करणारे, इतर ज्या मोबाईल कंपन्यांना विरोध करणारे, महाराष्ट्रामध्ये 67% टोल काटे हे फ्री राजसाहेबांनी बंद पाडलेले आहेत. आणि एक पताका बाळासाहेबांनंतर जे धुरा सांभाळणारी पताका जी आहे ते माननीय राजसाहेब ठाकरे यांनी ही पताका घेतलेली आहे. त्यांना महाराष्ट्राचं नाव लौकिक करायचं आहे. महाराष्ट्रात विविध कामं, शेतकऱ्यांची कामं, कामगारांची कामं, ऊस तोडी करणाऱ्या कामगारांची कामं, या सर्व गोरगरिबांची कामं, या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी ते तत्पर आहे. परंतु जनता त्यांच्या पाठीशी सोडबांध करते किंवा भाषण ऐकते, परंतु मतदानामध्ये रूपांतर होत नाही. असं एक नाविन्यपूर्ण नाव बाळासाहेबांनंतर राज ठाकरेंचंच आहे. इतर कोणाचं महाराष्ट्रामध्ये नाही. इतर पक्षांचे सर्व बंडखोरी, पदं आल्यानंतर पैसे कमवणे, आपल्या प्रॉपर्ट्या उभ्या करणे, असेच ते दिसून येत आहे. कोणी न्यायासाठी आणि हक्कासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी कोणी काम करायला तयार नाही आहे. त्यामधून फक्त शेतकऱ्यांचे म्हणा की इतर रोजगारांचे म्हणा, सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी फक्त त्यांचं नाव बाळासाहेब राजसाहेब ठाकरे यांचं येत आहे. याच्या व्यतिरिक्त कोणताही राजकारणी या महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. सर्व आपले आपले पोटं भरणारे, आपल्या आपल्या तिकिटीसाठी भानगडी करणारे, आपल्या हुद्द्यासाठी, आपल्या दोन पैसे कसे कमवता येतील यासाठी लढत आहे. पण राजसाहेबांचं असं नाही. एक निष्ठता त्यांच्याकडे आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष 2006 ते 2000 पासून जे 18 वर्ष झाली, या 18 वर्षामध्ये साहेबांनी एकदम नाव लौकिक 18 वर्ष पूर्ण केलेले आहे. कोणत्याही पक्षाला हात मिळवणे केले नाही. स्वाभिमानी त्यांचं काम आहे. कोणालाही कोणत्याही याच्यामध्ये ते हस्तक्षेप करत नाही. फक्त महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय कसा मिळता येईल, एक स्वप्नातलं महाराष्ट्र कसं आपल्याला तयार करता येईल, माननीय राजसाहेबांचा विचार आज उद्या काय घडलं आहे, काय घडत आहे ते उद्या आपल्या 9 एप्रिल 2024च्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये ते आपलं व्यक्तिमत्व, आपलं प्रचारामध्ये ते सांगणार आहेत. आणि कोणाला सपोर्ट करायचं आहे ते आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना ते सांगणार आहेत. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. Gracias.